मला वाटतं निर्लज्जपणाला की लाज असते. माणसाने किती निर्लज्जपणे बोलावं, किती खोटं बोलावं, याला की लिमिट पाहिजे. मला असं वाटतं जनता आमच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रात जे केलं ते तिकडे केलं होते. काय केलं? काहीतरी नवीन नवीन आयटम घेऊन येतात. लोक त्यांना स्वीकारायला तयार नाहीत, लोक त्यांना विचारायला तयार नाहीत. काँग्रेसची इतकी वाईट अवस्था झाली की मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा इतकी वाईट अवस्था कुठल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये त्यांनी झाली असेल. 4 आणि 5 वर त्या ठिकाणी त्यांचे आमदार येऊन बसलेत 243 पैकी. तरी पण मला असं वाटतं की यांना काहीही त्याचं सोयरं सुचत नाही. थोडीशी सुद्धा लाज शरम या ट्विट करण्यावाल्यांना नाहीये, काहीच नाही यांचं. पण आता आपण बघा, आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत आणि नगरपालिका आहे. आता यामध्ये सुद्धा ते हारणार आहेत आणि पुन्हा तेच सांगतील मशीन खराब होते, बॅलेट पेपरवर घ्या, मतदार द्या फॉल्टी होत्या. मला वाटतं आता रडल्याशिवाय यांच्या पुढे काही गत्यंतर नाही. लोकांनी त्यांना त्याची जागा आता बिहारमध्ये दाखवलेली आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा दाखवलेली आहे आणि येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये या महिनाभरामध्ये त्यांना पुन्हा त्याची जागा दिसेल. आणि म्हणून मग रडायला काहीतरी वाव पाहिजे. आणि म्हणून मतदार यानेच सगळे बोगस रडले का बाहेर कमी लोक? कुठे स्पेलिंग मिस्टेक झाला असेल, कुठे वय कमी जास्त लिहिलं गेलं असेल, एखाद्या वेळेला 2 ठिकाणी एखाद्या माणसाचं नावाला असेल, तर सगळ्यांचंच आहे का फक्त भाजपच्या मतदारांचंच आहे का? आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांची परिस्थिती खराब होणार आहे याची त्यांना कल्पना आहे आणि म्हणून ते फक्त पळवाट काढतायत. बघा बिहारमध्ये मी सांगितलं कसं झालं, आता ते महापालिकेत झालं. यांना कुठली महापालिका मिळणार नाही, यांना जिल्हा परिषद सुद्धा कुठली मिळणार नाही. तुम्ही मी काय म्हणतो अंडरलाईन करा, त्यांचा सुपडा साप महाराष्ट्रात होणार आहे, राज्यात होणार आहे. आणि म्हणून आता पुन्हा रडायला सुरुवात त्यांनी केलेली आहे. काँग्रेस एवढं पानिपत का होते आपलं काय? काँग्रेस म्हणजे भरकटलेलं जहाज आहे. कुठे आयडियोलॉजी नाही, कुठे विचार नाही, लोकांना पटेल अशी कुठली आयडियोलॉजी त्यांच्याकडे नाहीये, विचारधाराच त्यांची नाहीये. आणि राहुल गांधी सारखं नेतृत्व म्हटल्यावर अजून या पक्षाचं काय होणार आहे? या पक्षाला कुठे अध्यक्ष भेटत नाही, गांधी परिवाराच्या बाहेर हा पक्ष पडतच नाही. आणि त्यामुळे एकेकाळी देशामध्ये सगळ्यात मोठा 50 वर्ष ज्यांनी या ठिकाणी सत्ता भोगली, लोक नुसते चिन्ह बघून मतदान करायचे काँग्रेसचं. पण घराणेशाहीमध्ये हा पक्ष असा गुरफटलाय की आता त्याचा म्हणजे सत्यानाशच झालेला आहे. सत्यानाश हा शब्द योग्य आहे. आता तुम्ही सांगा बिहारमध्ये 243 4 जागा त्याच्या निवडून येतात, तर त्याच्यापेक्षा 4-5 छोटे छोटे पक्ष एमआयएम सगळे पुढे चालले गेलेत. काय अवस्था आहे त्यांची? काय नेतृत्व आहे त्यांचं?